नमस्कार मित्रांनो, तुमच्यासमोर एक पदावली दिलेली आहे. ज्या पदावलीमध्ये तुम्हाला 1 पासून क्रमाने 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज करून त्याचा एकक स्थानचा अंक शोधण्यासाठी प्रश्न विचारलेला आहे. आता एकक स्थानचा अंक शोधायचा असेल तर संपूर्ण वर्गांची बेरीज शोधणं गरजेचं नाही, परंतु तुम्हाला बेरीज शोधण्यासाठीचं सूत्र माहीत पाहिजे. वर्गांची बेरीज शोधण्यासाठीचं सूत्र काय आहे तर पहा, n(n+1 2n+1 भागिले 6. तर ह्या सूत्रामध्ये किमती आपल्याला टाकायच्या आहे. किमती टाकणं अतिशय सोपं आहे. सूत्र जरी वरचा भाग लक्षात नाही राहिला तरी भागिले 6 येतो लक्षात पाहिजे. आता पहा, किंमत कुठपर्यंत आपल्याला बेरीज करायची आहे 100च्या वर्गापर्यंत. 100 घेतला गुणिले 100च्या पुढे 101, त्याच्यानंतर 100 आणि 101 ची बेरीज पुढे लिहायची 201 भागिले 6. 6 ने भाग द्या, जिथे जात असेल तिथे द्या, नसेल जात तर 3 ने द्या. 3 दुने 6, 3 सक 18, 2 उरले 3 7 21, 2 ने भाग जातो इकडे 50. आता एकक स्थानचा अंक शोधायचा आहे. फक्त एकक स्थानचे अंक घेतले तरी चालतं. मग 0 गुणिले 1 गुणिले 7. आता इथं पहा, शून्याला कोणत्याही संख्येनं गुणल्यानंतर उत्तर आपलं 0च येतं. म्हणजे या ठिकाणी एकक स्थानचा जो अंक असेल तो पर्याय क्रमांक 10. आवडल्यास नक्की लाईक करा.